या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। लॉजवर नेऊन विवाहित महिलेवर अत्याचार करण्यात आलाय। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की विवाहितेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिच्याशी ओळख वाढवून फसवून रिक्षामधून लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेनं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानापुरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पीडिता शहरातील एका ठिकाणी राहते। तिथे राहत असलेल्या परिसरात वरील संशयित आरोपी व पीडितेशी ओळख झाली। पीडिता व तिचे पती हाऊसकीपिंगचं काम करून कुटुंबाची गुजराण करतात। संशयित आरोपी 1 डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला। महत्त्वाचं काम आहे म्हणून रिक्षातून एका लॉजवर नेलं आणि तू मला आवडतेस, तुझा नवरा भोळसर आहे, मी तुझा सांभाळ करतो असं म्हणत जबरदस्तीने मारहाण करून त्यानंतरही 15 जानेवारी पर्यंत वारंवार धमकी देऊन असं कृत्य केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी पीडितेची भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली। पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेऊ याले करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।